जाती मोर्चा काढायला होतो, रास्ता रोको करायला. तुमच्या घरातला माणूस जर मेला, मराठ्यांनी तुमच्या विरोधात मोर्चे काढायचे का? धनंजय देशमुख यांच्या येणं तर तुम्ही पुन्हा बोलला तर घरात घुसून मारू हे जे वक्तव्य तुम्ही केलं होतं त्यावरून बराच वाद होतोय, तुमच्यावर टीका होते, तुम्ही त्या वक्तव्यावर ठाम आहात? गुंडाला मारायचं नाही का? गुंडाला बोलायचं नाही का? गुंडाला चुकतोय म्हणायचं नाही का? वंजाऱ्याला मारू म्हणलं का? दलित मुस्लिमाला, धनगराला, मायक्रो ओबीसीला, आणखीन मनोज जरांगेच्या तोंडातून जातीबद्दल एकही शब्द गेला नाही का? जाणार बी नाही. गुंडाला बोलायचं नाही. तू गुंड मारतो ते कापून द्यायचे का? लोकांना कापून द्यायचं? परभणीचा मॅटर झाला, कापून द्यायचं का तुम्हाला लोक असेच? गुंडाला बोलायचं नाही. कोणची चाल शिकवायला लागले तुम्ही मंत्री झाला म्हणून? काल तुमच्यावर आरोप केला की संतोष देशमुख हत्येच्या आडून मनोज जरांगे राजकारण करतायत. कोणतं राजकारण आहे? धनंजय मुंडेने आणखीन खोलात जाऊ नये. शाना होय, तू खोलात जाऊ नको बाबा. तू चुकीचं काम करायलास. तू हे रूढ पाडायला लागला तुला वाचवायसाठी. कबूल करायचं आणि सगळे आरोपी जेलमध्ये कायम गेले पाहिजेत फासावरती. हे काम करायचं. वाचू नको. वाचवण्याच्या नादानादात धनंजय मुंडे तू खोलात चालला. जातीवाद कोणी करत नाही. तू बोलायला सांगतो लोकांना जातीवाद केला म्हणा म्हणून. ओबीसीच्या नेत्याला तू उठवितो. तू ओबीसीच्या नेत्याला रास्ता रोको करायला. चुकीचं काम धनंजय मुंडे करू नको. पायंडा पडल आणि हे जर पायंडा पडला तर लोक इथून पुढे असंच वागतील. माणुसकी जिवंत ठेवायचं काम कर. माणुसकी मारायचं काम करू. माणुसकीची हत्या करण्याचं काम धनंजय मुंडेने कधीच करू नये. माणुसकीची हत्या करायचं काम करू नये. जर मोर्चे सुरू झाले तर असेच मोर्चे सुरू होतील. मग लोक तुम्ही आमचा माणूस मेला म्हणून रास्ता रोको करायले, आंदोलन करायले. मग पुढे सुद्धा मराठ्यांना सुद्धा असंच करायचं का? तुमच्या विरोधात ही माणुसकी टिकवायची का तुला? कुठे जातीवाद? कोणचा जातीवाद? पण अजित पवार, मनोज जरांगे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने एक मोठी आक्रमक भूमिका घेत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक मोठं